नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. सैराट, फॅन्ड्रीवाल्या नागराज मंजुळेचा हा आणखीन एक चित्रपट. ही प्रेमकथा आहे परशू आणि अर्चना म्हणजे आर्ची यांची. एका ग्रामीण भागामध्ये सुरू होते. शालेय वयातलं प्रेम हे घरच्यांच्या विरोधामुळे कसं वळण घेतं आणि त्या वळणाची कथा सोलापुरातून सुरू होऊन करमाळा येथे जाते, तिथून परांडाला जाते आणि थेट हैदराबादपर्यंत जाऊन पोचते. हा जो सगळा प्रेमकथेचा प्रवास आहे, ह्या प्रवासातले काही आश्चर्याचे धक्के, काही गुन्हेगारी वृत्तीची माणसं आणि ह्या प्रेमाला होणारा विरोध आणि ह्या विरोधामध्ये सुद्धा ह्या दोघांनी आपला एकमेकांवर ठेवलेला विश्वास, याचा एक प्रवास म्हणजे हा सैराट आहे. मला खरंच वाटत नाही मी इथं आलो तुम्हाला सांग बोलते ती. त्यात खरं नाही वाटत काय झालं, मी खरंच आली. मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू. आय लव्ह यू. पागल झाला घरची. कसं आहे आता, बरं आहे का? ह्या प्रेमकथेतील अतिशय महत्त्वाची खोच म्हणजे नायिकेच्या पित्याचं मारहाण आहे आणि नायक गरीब तर आहे आणि खालच्या जमातीतला आहे. अशा वेळी नायिकेचा पिता ह्या प्रेमसंबंधांना पूर्णपणे द्वेषाने विरोध करतो आणि त्याचे सगळे कुटुंबीय नायकावर व त्याच्या मित्रांवर अक्षरशः तुटून पडतात. जपर गोडा लागला आमच्यावर. उद्याच्या उद्या गाव सोडायचं नाही तर कापून पिकीन उसा त्याला. चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला जी आपण सध्या गाणी ऐकतोय, सैराट झालं वगैरे, ह्या गाण्यांचा समावेश आहे. चित्रपट उत्तरार्धामध्ये एक वेगळं वळण घेतो. हे दोघं म्हणजे परशा आणि आर्ची कशा पद्धतीने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतात आणि हैदराबादमध्ये स्थायिक होतात. तिकडे त्यांना एक मूळ महाराष्ट्रीयन स्त्री राहण्याची व्यवस्था करते. ते लग्नही करतात, त्यांना मुलगाही होतो आणि चित्रपट अखेरच्या वळणाकडे जातो. परंतु अखेरचा जो वळण आहे, चित्रपटाचा जो क्लायमॅक्स आहे, तो अत्यंत अनपेक्षित आणि थरारक आहे आणि तीच ह्या चित्रपटाची ताकद ठरलेली आहे. तू परशाला हात तर लावून बघ, नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आरची नाही. करू का उपटे आधी सांग तुझा आळप नुकटे. मी नाही लाख राहू शकत त्याशिवाय. अर्चे झक मारायला आली मी तुझ्यावर इथं. नागराज मंजुळे ही सगळी कथा मांडताना किंवा ही जी प्रेमकथा आहे ही सांगताना खूप तपशिलामध्ये जातो. बारीक सारीक गोष्टी, बारीक सारीक संदर्भ हे सांगत राहिल्यामुळे या चित्रपटाची लांबी 170 मिनिटाची झालेली आहे. ह्यावर जर पटकथेवर थोडं अधिक काम केलं असतं तर हा ग्रामीण ढंगाचा, ग्रामीण शैलीचा, ग्रामीण भाषेचा चित्रपट अधिक नाट्यमय झाला असता, आपल्याला अधिक भावला असता. चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद आहे अजय अतुल यांचं संगीत. याची गाणी यापूर्वीच लोकप्रिय झालेली आहेत आणि ही गाणी आपण पाहण्यासाठी उत्सुक आहोत. ती उत्सुकता चित्रपट पूर्ण करतो. त्यामुळे एक चित्रपट पाहिल्याचं एक समाधान आपल्याला तर मिळत असते. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती रिंकू राजगुरू हिचा अप्रतिम अभिनय. या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. पहिल्याच चित्रपटामध्ये आपण भूमिका करतोय असं कोणाला वाटू नये इतकी सहजता आणि एक धाडसी वृत्ती तिने आपल्या अभिनयातून व्यक्त केलेली आहे. पागल झाला घरची. कसं आहे आता, बरं आहे का? आकाश ठोसरचा हा पहिलाच चित्रपट आहे. तो काहीसा तिच्या तुलनेत नवखा वाटतो किंवा बुजरा वाटतो.
इतरही ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यासाठी नागराजने अनोळखी चेहरे घेतलेत, बरेचसे नवे चेहरे घेतलेत. त्यामुळे चित्रपटाला एक अगदी वेगळा लुक आलेला आहे. अर्श, मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू? आय लव्ह यू. संपूर्ण चित्रपट ग्रामीण भागात घडतो. चित्रपटाची सुरुवातच ग्रामीण भागातील क्रिकेटच्या मस्तीने सुरू होते. त्यानंतर वाढदिवसाची पार्टी, तेव्हाचं नाचकाम, इतर काही गोष्टी आपल्याला ग्रामीण शैली दाखवतात. माळरान आपल्याला पाहायला मिळतं, ऊस, केळी यांची बाग पाहायला मिळते आणि एक अशा पद्धतीची जी हिरवळ आहे ती हिरवळ सुखदता देते. चित्रपट थोडा लांबला नसता, आटोपशीर असता तर ह्या चित्रपटाचा इम्पॅक्ट अधिक पडला असता. ह्या चित्रपटाला 3 स्टार.